पिशोर पोलिसांची अवैध दारू साठ्यावर धडक कारवाई. 2,24,000चा अवैध देशी आणि विदेशी मद्यसाठा जप्त, एका विरोधात गुन्हा दाखल. कन्नड तालुक्यातील पिशोर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून विनोद कुमार रामगोपाल जयस्वाल, वय वर्ष 48, राहणार चिंचोली, लिंबाजी तालुका, कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या घरावर छापा टाकला आणि त्यावेळी कोणताही वैध परवाना नसताना विक्रीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात देशी आणि विदेशी मद्यसाठा बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेला आढळून आला. या कारवाई दरम्यान विविध प्रकारच्या देशी आणि विदेशी मद्याचा 2,24,080 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस ठाणे पिशोर येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 अन्वये विनोद कुमार रामगोपाल जयस्वाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई छत्रपती संभाजीनगर पोलीस ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलीस अधीक्षक सौ अपराजिता अग्निहोत्री, कन्नड उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विश्वजित फरताडे, सहाय्यक फौजदार कराळे, पोलीस बर्डे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश कव्वाल, पवन खंबाट, सपकाळ, भोटकर, देवरे तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक कार्यालयातील अमोल गायकवाड, मयूर वाळुंजकर, घुगे, प्रमोद सोनवणे यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या पार पडली. पुढील तपास पोलीस बर्डे हे करत आहेत.